पोर्टलवर टॅक 2025चा फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट जे आपण अपलोड करत आहोत, समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट्स असतील, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, EWS किंवा जे काही कर्नाटक महाराष्ट्र बोर्डवरचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी, त्याचबरोबर SC-BC कॅटेगरी असेल किंवा बाकीचे कोणतेही डॉक्युमेंट्स एक्सेप्ट शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सोडून त्याची व्हॅलिडिटी किती असावी आणि तसं पोर्टलमध्ये ते एक्सेप्ट केलं जाईल का या संदर्भात खूप रुमर्स पसरत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून. मित्रांनो, हे लक्षात घ्या की शैक्षणिक व्यावसायिक पात्रता पोर्टलवर 1 एप्रिल 2025ची ग्राह्य धरण्यात आलेली आहे. परंतु या व्यतिरिक्त जे काही कागदपत्र आपण जोडत आहोत त्याच्यासाठी कोणतंही डेडलाईन दिलेली नाहीये. त्यासाठी उमेदवारांना रिक्वेस्ट आहे की तुमच्या जर कागदपत्रांची, समांतर आरक्षणच्या कागदपत्रांची जर व्हॅलिडिटी संपली असेल तर त्याला तुम्ही अप्लाय करून घ्या. परंतु असं कुठंही पोर्टलवरती मेन्शन नाहीये की ते कागदपत्र आहे ते तुम्हाला 10 मे पर्यंत मिळायला हवं. कारण मी अशाही रुमर्स पाहताना बघते की कागदपत्र घेण्यासाठी खूप पैसे चार्ज केले जातात आहे आणि ते करण्यात येऊ नयेत म्हणूनच तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. सर्वांपर्यंत शेअर करा. बरं, ह्या कागदपत्राची व्हॅलिडिटी किती असेल तर याच्यासाठी मी पहिल्या दुसरी टेट झालेली आहे त्याचा एक दाखला देऊ इच्छिते. त्यावेळेस 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत शैक्षणिक व्यावसायिक पात्रता ग्राह्य धरण्यात आली आणि जे समांतर आरक्षण किंवा ऑदर सर्टिफिकेट्स आहेत त्याची व्हॅलिडिटी होती 30 सप्टेंबर 2023. हे दुसऱ्या टेट 2023 बद्दलचं मी सांगत आहे आणि टॅट 2025 बद्दल सुद्धा असंच होणार आहे. शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सोडून पुढे तुम्हाला 2 ते 3 महिने मिळतील हे कागदपत्र काढण्यासाठी आणि मग तुम्हाला स्लॉट देण्यात येईल. आजपर्यंत पोर्टलवरून किंवा IBPS मार्फत कोणतीही गाईडलाईन देण्यात आलेली नाहीये. फक्त माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, सध्या पोर्टलवरती आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाहीये, परंतु ज्या डॉक्युमेंट अंतर्गत तुम्ही अप्लाय करत आहात ते डॉक्युमेंट तुम्ही 10 मेच्या अगोदर अप्लाय करा. म्हणजे काढून घेऊ नका ते डॉक्युमेंट. अप्लाय केल्यावर त्याला 1 महिना लागणार आहे, 2 महिने लागणार आहेत, लागू द्या, परंतु अप्लाय करून ठेवा. त्याच्यानंतर अप्लाय केलं तरी सुद्धा चालेल, पण लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स कसे काढून मिळतील याचा तुम्ही नक्की विचार करा याच्यावरती आणि काम करा. सध्या जास्त पैसे देऊन डॉक्युमेंट काढण्याच्या पाठी लागू नका. असं कोणतंही कागदपत्र आपल्याला जोडावं लागत नाही. अशाच महत्त्वपूर्ण आणि युजफुल ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड अँड स्टे